अशीच तू मधुरा. नमस्कार. मनशांती प्रदान करतं ते संगीत, भावविश्वात नेतो तो तानपुरा, माणसातील अहंकार सहजपणे गळून पडेल अशी कृती सहजपणे घडून आणणारा तो स्वर, आणि या साऱ्याचा अनुपम्य मेळ म्हणजे आपलं भारतीय खानदानी संगीत. मग या भारतीय संगीतातली साधना, जिला या साधनेतील षड्ज दैवत आणि निषाद कळला आणि तो तिच्या गळ्यातून आपल्यापर्यंत पोहोचवून जिने रसिकांना धन्य केले, हीच आजची आपली मधुरामधली मैत्रीण सुप्रसिद्ध गायिका आशाताई खाडीलकर आणि जिचे पती, गुरु, मार्गदर्शक आणि फिलॉसॉफर माधव खाडीलकर हेही आज आपल्या मित्र म्हणून सामील होत आहेत. त्यांचं स्वागत करूया. नमस्कार माधवदा. नमस्कार आशाताई. नमस्कार. मधुर या कार्यक्रमात तुझं मधुर असं मी स्वागत करते गद्य भाषेत. पण आज इतके कष्ट नंतर इतकी साधना, इतकी तपश्चर्या करून आशाताई खाडीलकर म्हणून जो स्वर 7 समुद्र पार गेलेला आहे आणि आम्हालाही त्या कान आमचे तृप्त केलेले, यासाठी मनापासून आम्ही तुझे आभार मानतो. पण मला वाटतं आजच्या या आपल्या मधुर या कार्यक्रमाची मधुर सुरुवात मात्र तुझ्या गायनानं होऊ देत, म्हणजे पुढचा सगळा प्रवास माझा मधुर होईल. अशा ते खूप छान वाटलं. तुझी ही जी काही साधना आहे आणि ही जी काही तपश्चर्या आहे ही आज इतकी सुंदरपणे आमच्या समोर आलेली आहे. मुळात आधी साधना म्हणजे काय का? साधना म्हणजे मनाची एकाग्रता, डिव्होशन, डेडिकेशन, आणि संपूर्ण जीवन एखाद्या कुठलाही विषय असू दे त्याला वाहून आपण रात्रंदिवस जसं परमेश्वराचं नावाचं अनुसंधान पाहिजे तसं सतत जे आपल्याला काम देवानं दिलेलं आहे त्याच्याशीच निगडीत सतत विचार, आचार आणि आपलं मन तिथंच गुंतवणं म्हणजे साधना. वा वा वा. पण बऱ्याच वेळेला आम्ही अनेक पुस्तकातून वाचतो की साधना करावी, साधना करावी, रियाज करावा. म्हणजे नेमकं काय करावं ग? रियाज करावा म्हणजे खरं सांगू का, लहानपणी जेव्हा आपण गाणं सुरू करतो तेव्हा आपल्याला साधना, रियाज या शब्दांचे काही अर्थ तसे माहीत नसतात. पण सुदैवाने माझ्या घरात काय झालं, संगीतातच वातावरण असल्यामुळं मला लहानपणीच गाण्याची ओढ लागली आणि आपण गाणंच करायचं असं मला आतनच वाटून गेलं, का माहिती नाही. पण मी जेव्हा शिकायला लागले तर मी पहिल्या माझ्या गुरूंच्याकडे जेव्हा शिकायला लागले आणि त्यांनी शिकवलेलं मी घरी रियाज करणं, आणि माझ्या सुदैवाने माझे आई वडील माझ्या समोर बसून माझे रियाज करून घ्यायचे. हे माझं केवढं भाग्य. आणि ते करत असताना सूर नीट लागतोय की नाही, एकाग्रतेनं तो लागतोय की नाही, त्याच्यात भावना येते की नाही, तालात येतोय की नाही, हा ताल सूर ह्या सगळ्याचा मेळ म्हणजे संगीत आहे शेवटी. पण साधना करताना जी काही सुरांची श्रुती आहेत, पक्की स्थानं आहेत, ती पहिल्यांदा स्वरांचा नीट साधना करणं. मग आपल्याला ज्या पद्धतीने आम्हाला शिकवत गेले की अलंकार किंवा पलटे घोटणं, मग हळूहळू राग शिकणं. मग राग शिकणं म्हणजे त्याचं पहिल्यांदा आपण शिकतो तेव्हा शास्त्र शिकतो की येणं जाणं कसं आहे, त्याचं आरोह काय आहे, त्याच्या नियम अटी काय आहेत. पण जसं जसं पुढं आपण गाणं शिकत जातो, आयुष्यातले अनुभव आपल्याला येत जातात, साधना वाढत जाते, आणखीन खोल आपण अभ्यास करत जातो, तेव्हा आता लक्षात येतं की तेव्हा शिकलेली बंदिशीचा खरा अर्थ किंवा त्यातला मार्ग आत्ता कुठेतरी दिसायला लागलाय डोळ्यासमोर. एवढं ते खोल, आणि जेवढं शिकत जावं, जेवढी साधना करावी तेवढं आपल्याला किती येत नाही असंच मला तरी जाणवतं. कारण संगीत हे महासागर आहे, एका जन्मात होणारी गोष्ट नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की एकाला येतं, एकाकडे एक सुंदर गोष्ट असते ती दुसऱ्याकडे नसते, दुसऱ्याकडे ती तिसऱ्याकडे नसते. आणि म्हणूनच आपल्यात काय नाहीये आणि ते आपल्याला यायला पाहिजे, परफेक्शन यायला पाहिजे, अशी आंतरिक ओढ लागून साधना आणखीन करत जावीशी वाटते, आणखीन अभ्यास करावा वाटतो आणि जन्मभर विद्यार्थी राहावं असं वाटतं. अरे वा. आणि ती म्हणजे साधना असं मला वाटतं. पण आपल्या आयुष्याचं जे एक संगीत असतं त्याचा जो ताल आहे
तो मला वाटतं माधवदानमुळे तुझा खूप छान झाला. आज जी आशाताई सांगली सारख्या गावामधून येऊन मुंबईमध्ये स्थिरावली त्याचं श्रेय सगळं माधवदा आहे. त्यासाठी मनापासून मी तुमची आभारी आहे. मुळात तुम्ही रंगभूमीवरचं एक खूप मोठं योगदान आहे. NSD मधून तुम्ही एवढा मोठा संपूर्ण अभ्यास अनुभव करून आलेला आहात आणि आता आज मुद्दाम सांगण्यासारखी गोष्ट की अनादि मी अनंत मी असं हे सावरकरांचं आता हे आपण वर्ष वेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या कारणांसाठी आपण साजरं करतोय किंवा त्यांना एक मानवंदना देतोय. तर त्या अनादि अनंत मीचा आधी उल्लेख झालाच पाहिजे आज. वा, अनादि मी आठवण केलीत, सावरकरांची आठवण केलीत, याबद्दल धन्यवाद. नाही अलीकडे कोणी करत नाहीत. हे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या क्रांती कार्याचं 100वे वर्ष होते. 1906 ते 1910 लंडनला जाऊन बॅरिस्ट्री करत असताना सावरकरांनी जो काही क्रांती कार्य तिथे आरंभलेलं होतं, 1857 लिहिणं काय किंवा बंदुका पिस्तुलाचा प्रॅक्टिस करणं काय, त्या बंदुका पिस्तुल इकडे पाठवणं काय, ही सगळी क्रांती कार्य त्यांनी 4 वर्षांमध्ये केली बॅरिस्ट्रीचा अभ्यास सांभाळून. त्याचं हे 100वे वर्ष आहे. 1857ला 100 वर्ष नुकतीच पूर्ण झाली. 1857 ही इतिहास त्याने लिहिला, तो लिहून 100 वर्ष नुकतीच गेल्या वर्षी पूर्ण झालेली आहेत. आणि यावर्षी मार्सेलिसला जी त्यांनी उडी टाकलेली आहे त्या उडीलाही 100 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि या डिसेंबरमध्येच त्यांना अंदमानाची शिक्षा 50 वर्षांची झाली, त्यालाही 100 वर्ष पूर्ण होत आहेत. असं हे महत्वाचं आहे. त्यावरती सावरकरांचं ज्वलंत आणि दाहक जीवन लोकांच्या समोर यावं, जे अंधारात ठेवलेलं होतं राज्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक, ते आपण उजेडात आणावं, लोकांपर्यंत पोचवावं. म्हणून सावरकर जन्मशताब्दी निमित्तानं ते नाटक मी लिहिलं. मूळचं मी नाटककार नव्हे, पण मला राहावलं नाही ते लिहिल्याशिवाय, आणि ते कदाचित सावरकरांनी लिहून घेतलं असेल. तर ते नाटक मी लिहिलं आणि त्या नाटकाला बाळासाहेब ठाकरेंची प्रस्तावना लावली. आणि त्या नाटकाचं प्रकाशन मला लंडनला इंडिया हाऊसमध्ये, जिथं सावरकरांनी क्रांतिकार्य केलं, त्या वास्तूमध्ये जाऊन मला करता आली. हे माझं परमभाग्य म्हणता येईल. जिथं 50 हिंदू मुद्दामी निमंत्रित केलेले होते आणि आम्ही 2 जण तिथे गेल्यानंतर जयोस्तुते गायला लागलो आणि आम्हीही रडत होतो. आमच्यावर सगळ्या लोकांच्या डोळ्यातही पाणी होतं, अश्रूंचा पूर होता. सगळे भारावून गेलेले होते, सगळे आमच्याबरोबर गात होते. असं ते अनादि मी अनंत मी नाटक, ज्याचे प्रयोग मी भारतात, हिंदुस्थानात केले, महाराष्ट्रात केले, इंग्लंड, अमेरिका, कॅनडामध्ये आम्ही त्याचे दोघांनी जाऊन प्रयोगही केले. खूप गाजलं ते नाटक. हा नाटकाचे प्रयोग भरपूर होऊ देत, पण मला वाटतं या नाटकाचं संगीत पण तू आशाताई दिलेलं आहे. तर त्या ह्याच्यातली एक झलक मला आता हवी आहे आणि मग मी आपल्या कार्यक्रमातला पहिला ब्रेक करते. अनादि मी अनंत मी अवध्य मी भला, अनादि मी अनंत मी अवध्य मी भला, मारी लल्पू जगती असा कवण जन्मला, कवण जन्मला, मारी लल्पू जगती असा कवण जन्मला, कवण जन्मला, अनादि मी अनंत मी अवध्य मी भला, अनादि मी अनंत मी अवध्य मी भला, अनादि मी अनंत मी अवध्य मी भला. ने मजसीने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळाला. सावरकरांना अभिवादन. साधना म्हणजे सप्तक आणि त्यातून मिळालेली ही परिपूर्णता. सुप्रसिद्ध गायिका आशा खाडीलकर आणि माधव खाडीलकर. माधवदा, सांगली सारख्या गावातून तुम्ही दोघे जण आलात आणि इथे एस्टॅब्लिश व्हायला थोडासा तसा वेळ लागतो, पण त्याच्यानंतर मात्र तुम्ही इतके छान पाय रोवले आणि नंतर अजब न्याय वर्तुळाचा जे उत्तम नाटक आणि त्याच्या म्हणजे भारताच्या या सगळ्या रंगभूमीचं एक वरदान म्हणून तुम्ही त्याचं रूपांतरही केलं आणि कुठे कुठे नेलं. तर त्या अजब न्याय वर्तुळाच्या या सगळ्या नाटकाविषयी सांगा. काय झालं, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचं शिक्षण झाल्यावर मला जर्मनीला स्कॉलरशिप होती. तिथे मी एकटाच गेलो होतो आणि मी ती स्कॉलरशिप 1.5 वर्ष पाहून अभ्यासून मी परत आलो. असं वाटायचं की इथलं सगळं आहे हे आपल्या इतर लोकांनी पण नाटकातल्या पाहावं आणि तिथे जे मोठे मोठे लोक होते त्यांचं ज्ञानही आपल्याला मिळावं, त्यांचं दिग्दर्शन आपल्याला लाभावं, तो अनुभव यांना मिळावा. या एका कल्पनेनं मी फ्रिट्झ बेनेविट्स म्हणून जगदविख्यात दिग्दर्शक होते, ज्यांच्या घरी मी राहत होतो, ज्यांनी मला बोलावलेलं होतं, तर त्यांना मी इकडे बोलवायचं ठरवलं आणि त्यासाठी मुंबई मराठी साहित्य संघाचं माध्यम मी निवडलं.
ते इथे आलेले होते एका कॉन्फरन्ससाठी. त्यावेळेस मी त्यांना इंट्रोड्यूस तिथे केलं आणि मग त्याच्यात मी सांगितलं की हे अजब न्याय वर्तुळाचं द कॉकेशियन चॉक सर्कल हे नाटक मराठी मातीतल्या माणसांना ते सहज समजेल, आपलं वाटे, शेवटी ते आपलं वाटलं पाहिजे तर ते लोक येणार त्याला. आणि मग त्याच्यामध्ये 30-40 लोक होते. विजया मेहता दिग्दर्शिका, तो स्वतः दिग्दर्शन करत होता, मी को डिरेक्टर होतो त्याचा. आणि ते नाटक घेऊन इंडो जर्मन कल्चरल एक्सचेंज खाली ह्या सगळ्या 35-40 लोकांना, ज्याच्यात भक्ती बर्वे पण होत्या, सुहास भालेकर होते, या सगळ्यांना घेऊन आम्ही, आणि नवोदित पुष्कळ, मच्छिंद्र कांबळे आमच्या नाटकामध्ये होते, अशी पुष्कळ माणसं जी त्यावेळेला खूप नावारूपाला यायची होती. अशा वेळच्या लोकांना त्यांना बाहेर जाऊन स्वित्झर्लंड आणि जर्मनीमध्ये ते नाटक, ते नुसतं नाटक त्यांचंच होतं वास्तविक, पण कॉस्ट्युम आमचे होते, स्टेप्स आमच्या होत्या, म्युझिक आमचं होतं. खानोलकरांनी त्याचं लेखन केलेलं होतं, मी केलेलं नव्हतं, त्यांनी केलं होतं. संकल्पना ती माझी होती की आपल्या बऱ्याच लोकांनी जाऊन बाहेरचा अनुभव घ्यावा, जर्मन थिएटर काय आहे हे पाहावं जवळून, हा माझा त्याच्यात उद्देश होता. भास्कर चंदावरकरांनी त्याचं संगीत केलेलं होतं आणि ते नाटक हिंदुस्थाना बाहेर गेलेलं, 7 समुद्रा पल्ल्याड म्हणतो जे, ते पहिलं मराठी नाटक ठरलं. आम्हाला आज फारच अभिमान वाटतो या सगळ्याचा. आता तुम्ही हे अनेक नाटकांमधून कामं केलेले ना, तो सगळा अनुभव कसा होता? नाटकातून मी कामं केली सांगलीला, मुळात भावी नाट्य मंदिरमध्ये, आणि माझे शिक्षण 7 ठिकाणी झालं. 48च्या जळितानंतर आम्हाला फिरावं लागलं दारोदार. पण सांगलीला मी कामं केली, त्यानंतर दिल्लीला गेलो, नॅशनल स्कूल, तिथे रामकृष्णपुरममध्ये महाराष्ट्र मंडळ, तिथे आम्ही विठ्ठल मंदिर बांधलं बरं का, श्रमदानातनं. आणि ते श्रमदानातनं काम ते चालू असताना मी बरीचशी नाटकं तिथे केली. मध्ये पुन्हा सांगलीला गेलो की नाटकं करत असे. पण इथे मुंबईला आल्यानंतर सागरा प्राण तळमळला हे खऱ्या अर्थानं सांगावं असं आवर्जून, असं ते नाटक की ज्याच्यात मला सावरकरांची भूमिका मिळाली. आणि जेव्हा सावरकरांच्या म्हणजे सागरा प्राण तळमळला काम केलं ते लोकांना आवडणारं होतं, पण मला नावडणारं होतं, कारण ती भाषा सावरकरांची नव्हती. सावरकरांची भाषा कळावी, त्यांचे विचार प्रखरपणानं कळावे, त्यांची देशभक्ती कळावी, ठोसपणे कळावी, म्हणून मी ते अनादी मी लिहिलं. पण माझं गाजलेलं नाटक ते, त्याच्या आधी धाडीला रामतीने कवनी हे नाटक साहित्य संघाचं संगीत नाटक होतं. मी स्वयंवर मध्ये काम करत असे. पण ते नाटक केलं. आमचं लग्न झाल्यानंतर माझी बायको गायिका आहे म्हटल्यावर मग डॉक्टर भालेरावने विचारले की अरे ती काम करते का बघणं, म्हटलं ती करते नाटकात कामं, सांगलीला करत असे, मग तिला घेऊया. मग अभिषेकींचं संगीत असलेलं धाडीला रामतीने कवनीमध्ये ती सीता आणि मी लक्ष्मण. अरे कारण रामाला गाय लागत होतं. त्यावेळेला सगळेजण म्हणायचे की लक्ष्मणाने सीता पळवली. पण खरं कशी पळवली ही? दोघेही तुम्ही सांगितले, कधी सूर जुळले? अशा त्यातला सूर मला तिच्या वडिलांनी सांगितला म्हणून भावला. मला माहिती होती सांगलीतली गाणारी मुलगी आहे. खरं म्हणजे तिच्यात माझ्यात वयाचंही अंतर आहे आणि माझं फिरणं बाहेर 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 राहिलं, त्यामुळे लाईन मारायला कुठे काही चान्स वगैरे नव्हता. दुसरी गोष्ट, माझ्या भावांची लग्न व्हायची होती, माझे शिक्षण व्हायचं होतं, मला पोटाला काय कमवायचं तर माहिती नव्हतं त्यावेळेला, आणि मला शिकायचं पण होतं नाटक. त्यामुळे त्या गोष्टींना माझ्याकडे वेळ नव्हता, जागा नव्हती असं म्हणा. पण योग तसे प्रखर होते. मला वाटून गेलेलं होतं की या मुलीशी माझं लग्न होणार आहे. आणि पुढं मला असं जाणवायला लागलं की मी नाटकामध्ये नाव कमवतोय तेव्हा कमवणार, किंवा जे काही असेल ते अभ्यास करणार त्याचा. पण माझ्याकडे गाणं नाही. एका गावात मी राहिलेलं नसल्यामुळे एक प्रकारचा संस्कार म्हणून जो लागतो एका विषयाचा, तो नव्हता. गाणं तर यावंसं वाटायचं, म्हणून मी हा गाता गळा जवळचा. अरे वा 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 वा, क्या बात आहे. माझं इतकं छान आशाताईचं इतकं सुंदर प्रेमाचं हे वर्णन मी पहिल्यांदा ऐकते. पण तरी सुद्धा त्या सावरकरांची ती भाषा, ती शैली, किंवा तुमच्यातला एखादा अभिनय गुण आम्हाला आता इथे कळावा अशी अतिशय नम्र विनंती आहे. आणि ती विनंती तुम्ही नक्कीच मान्य कराल. आणि मला असं एखादं काहीतरी स्वगत हवंच आहे. मग मी सावरकरांचीच भाषा ऐकवायची असेल तर संन्यास्त खड्ग मधला एखादा प्रवेश एक छोटासा सांगू शकतो, किंवा सावरकरांचं व्याख्यानही एखादं देऊ शकतो आपल्याला पाहिजे असेल ते. भगवान बुद्ध आणि विक्रमसिंह हे त्यांचे सेनापती शुद्धोधन महाराजांचे हे एकत्र आलेले आहेत. याच्यावरती सैनिकीकरणासाठी हे अहिंसा राष्ट्राला धोक्यात आणणारी आहे, ही थीम आहे त्या नाटकाची. त्याच्यामध्ये ते त्यांना विचारतात विक्रमसिंहांना की क्षमाशस्त्रम करे यस्य शत्रुस्तस्य करोति किम, ज्याच्या हाती क्षमा हे शस्त्र आहे तसे शत्रू काय बरं वाकडं करू शकणार आहे. विक्रमसिंह सांगतात किम
वधः प्राणनाशः. दंड करण्याची ज्या शक्ती आहे तोच क्षमा करू शकतो. दंड करण्याची ज्या शक्ती नाही त्या दुबळ्याच्या क्षमेला शरणागती म्हणतात भगवन, शस्त्र नव्हे. दुष्ट शत्रूसही क्षमा करीत राहिला असता तो अशी आगळीक करणं सोडील. अशा वेडगळ आशेवर जे राष्ट्र अवलंबून राहतं ते राष्ट्र त्याच क्षमेला मानभंग समजून अधिकच क्रुद्ध झालेल्या त्याच दुष्ट शत्रूकडून संधी साधताच नायनाट करून टाकलं जातं. अशी उदाहरणं इतिहासात घडली आहेत, अजून घडायची आहेत. पण आपण म्हणता तसेच होवो आणि म्हणून मी आपल्याला अनुकूल होत आहे. ईश्वर करो आणि तसेच होवो. मनुष्य संहार करणारा मनुष्य जातीचा अत्यंत भयंकर शत्रू मनुष्यच होय. हा मनुष्य जातीवरील कलंक शक्य तितक्या लवकर धुवून निघो आणि शांतीचं साम्राज्य स्थापण्याचा मान आमच्या या शाक्य सिंह तथागत बुद्धांनाच मिळो. परंतु सज्जन हो, मोठ्या दुःखानं पण निर्भीडपणानं मी माझी भीती उल्लेखित करून ठेवीत आहे की 25 वर्षानंतरच काय, पण 2500 वर्षानंतर देखील या जगावर, या जगाच्या दुर्दैवानं शस्त्रयुगाचंच प्राबल्य दिसून येईल. बळी तोच कान पिळीत राहील. रक्तरंजित साम्राज्याचाच विजयाश्व या भूवर थैमान घालीत असेल आणि त्याच्या टापांखाली तेच प्रथम आणि अधिक चिरडले जातील की जे या शांतयुगाच्या स्वप्नवाणीला भविष्यवाणी समजून तीवर विसंबून सर्वाधी शस्त्र संन्यास करतील. दुसऱ्यांच्या दयेवर अवलंबून राहण्या इतके दुबळे होऊन अहिंसेच्या आमिषापायी हिंसेचा गळ गिळतील आणि अशा रीतीनं शस्त्र संन्यासाच्या प्रतिज्ञेनं हतवीर्य करून ठेवणाऱ्या या भयंकर भुलीचे भीषण परिणाम 25व्या पिढीपर्यंत या भारतास भोगावे लागतील. 1936-35 मध्ये सावरकरांनी द्रष्टेपणाने हे नाटक लिहिलं जे आज आपण अनुभवतोय, सगळे जग अनुभवतोय. एवढंच मला म्हणायचं. अरे बाप रे, मला असं वाटतं की हे आता पुढे कसं येणार आहे. ही भाषा, ही वाणी, त्या वाणीतला दम, वाणीतला ताल, त्यातला सूर आणि ही सगळी लय आता कसं सांभाळणार आहेत पुढे. मनावर घेतलं तरुणाने ते तर होऊ शकतं. मी शिकवतो ना, मी भाषा कशी बोलावी हे शिकवतो. सावरकरांची व्याख्यानं लोकांना शिकवतो. सावरकरांचीच नाही, चांगली भाषा, गडकरींची सुद्धा चांगली भाषा, ती सगळी विस्मरणात जायला लागलेली आहे. त्यासाठी माझं मी नाट्य शिक्षण वर्ग घेत असे साहित्य संघामध्ये. अजूनही मी त्यातले संधी जेव्हा जिथे मिळेल तिथे जाऊन ते लोकांना शिकवत असतो. बरोबर. निराशावादाकडून आशावाद सांगणारे हे आपले दोघे मित्र माधव खाडीलकर, आशाताई खाडीलकर. सूर लय ताल यांचा एक सुरेल आशावाद, आशाताई खाडीलकर, माधव खाडीलकर. आशाताई, इतकी सुंदर आणि सुरेल साथ आणि आयुष्याचा असा एक ताल असलेलं हे व्यक्तिमत्व तुझ्या आयुष्यामध्ये आलं, तर तुझं आयुष्य किती समृद्ध असेल याची कल्पनाच केलेली बरी. जशी शब्दप्रधान गायकी असेल की बरेच जण म्हणतात की शब्द आणि त्यातला भाव असा पोचला पाहिजे आणि तोच प्रयोग तू शास्त्रीय संगीतामध्ये केलास आणि शास्त्रीय संगीत ऐकायला शिकवलंस तू. तर आता पण आम्ही बाऊ करत होतो की काय एक बंदिश आहे त्यातला ब इकडे, द तिकडे आणि श तिकडे असं होत होतं, पण तू त्या बंदिशींचं एक सौंदर्य आमच्या पुढे उलगडून दाखवलंस. ते कसं काय, त्या निमित्ताने वेगवेगळे प्रयोग केलेस. हो, त्या दृष्टीने आम्ही दोघांनी होरी रंग रंगेली, सावंत रंग किंवा रचनाकार कृपणाम असे काही थीमॅटिक प्रोग्राम्स आम्ही केले आणि शास्त्रीय संगीताच्या अधिक जवळ लोक यावेत त्याला कारण काय हे आम्ही शोधून काढलं की उत्तम आपण बंदिशीचं सादरीकरण केले, त्याचे शब्द कळले, त्याचा अर्थ कळला आणि त्या अर्थानुसार आपली गायकी किंवा त्यातले आलापचारी किंवा ताना त्या भावनेला धरून जर केल्या तर लोक त्या क्षणी इन्व्हॉल्व्ह होतात. आणि तसा अनुभव आम्ही घेतला की काही वेळेला कशी गफलत होते की आम्ही जेव्हा होरी रंगरंगेली कार्यक्रम करत होतो तर त्याच्यामध्ये एक अशी मुलतानीतली बंदिश आहे. तर आम्ही काही म्हणजे अगदी गाणाऱ्या लोकांना विचारलं की ही बंदिश नक्की कुणी कुणाला म्हटलेली आहे सांगा. सगळ्यांनी सांगितलं काय नाही, ही राधेनं कृष्णाविषयी म्हटलेली आहे. तर मग नंतर जेव्हा सांगितलं की ती बंदिश अशी आहे की पकर मोरी बैया करत झगचोरी कहत मैं को राधा शाम खेलो होरी गैया चरावत जात हूँ मधुवन ब्रिज बाला लागी मग रोकत मुकुट हरत लकुटी धरत कमरी छिनत देखोरी माई ऐसो करत झगजोरी. मग ऍक्च्युली हे लहान कृष्णाने
आपल्या यशोदेकडे केलेली गोपिकांची तक्रार आहे. विचार केल्याशिवाय ते येत नाही. ते विचार करून लोकांच्या पर्यंत तो विचार पोहोचवण्यासाठी आपण विचार करायला पाहिजे खरंय. आणि तो जाणीवपूर्वक लोकांच्या पर्यंत पोहोचवायला पाहिजे. आणि या सगळ्यातनच तू मग स्वतःच्या बंदिशी तयार केल्यास, कधी गरज म्हणून, कधी जरूर म्हणून, कधी आवड म्हणून. तर त्या बंदिशींविषयी सांग. त्या बंदिशी म्हणजे असं खरं असं झालं की आम्हा कलावंतांना अनेक ठिकाणी अनेक प्रकारे रसिकांना सामोरं जायचं असतं, रसिकांना आनंद द्यायचा असतो. त्या मैफलीला जाताना अनेक विचार करावे लागतात की आज आपली मैफल कुठे आहे, कशासाठी आहे, कारण काय आहे, तो दिवस काही विशिष्ट आहे का, तिथला असणारा ऑडियन्स कसा आहे, आज समयोचित काहीतरी मला गायला पाहिजे. मग काही वेळेला असं होतं की त्याला समयोचित अशी बंदिश माझ्याकडे एखादी जोड बंदिश नसते किंवा ख्याल नसतो. अशा गरजेपोटी पण मी काही बंदिशी केल्या. किंवा काही वेळेला असंच बसल्या बसल्या छंद लागल्यानंतर आपण एखादी रचना होऊन गेलेली आहे, अशा पण काही माझ्या रचना झाल्या आहेत. की उदाहरणार्थ आता मारू भ्याग रागातली ख्याल माझा आहे की शुभ दिन आज. तर आपण जसं साडीला मॅचिंग ब्लाउज पाहिजे की नाही, तर तसं मला नेहमी वाटतं की शुभ दिन आज, तर ह्याच्या बरोबर एखादी डिव्होशनल द्रुत बंदिश जाणार नाही. तर त्यावेळेला त्या शुभ दिनाचं सगळं वर्णन असलेली अशी एखादी बंदिश पाहिजे. म्हणून मग त्यावेळेला मी त्याला जोड मंगल गाव आज. पण अशातही ही तर तुम्हाला बंदिश म्हणून दाखवच. पण आता आपल्या आजच्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, त्यामुळे उद्याचं आमंत्रण मी तुम्हाला देते. माधवदा, तुम्ही ते स्वीकारा, म्हणजे स्वीकारलेलं आहे असं मी अगदी डिक्लेअर करते. आणि तुम्ही आमच्याकडे राहा, आमचं माहेर पण स्वीकारा. आणि आपण परत उद्या ह्या गप्पा, सांगतिक गप्पा आणि इतकं सुंदर विवेचन, हा अनुपम्य मेळ उद्याही आम्हाला ऐकायला मिळवते. तर मला वाटतं तू ह्या बंदिशीने आजच्या कार्यक्रमाची सांगता चालेल. मंगल गाओ आज, मंगल गाओ आज, मंगल गाओ आज, तन मन रिझाओ, तन मन रिझाओ, तन मन रिझाओ. मंगल गाओ आज, मंगल गाओ. ताल तान सबद सूर, ताल तान सबद सूर, भाव रंग लावो. सुर नर मुनि साधक रंग में समायो. मंगल गाओ आज, मंगल गाओ आज, मंगल 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 गाओ. वा 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 वा, सुंदर सुंदर सुंदर. इथून पुढे सर्व काही मंगल. आणि हे मंगल बनवण्यासाठी पुन्हा येत आहेत उद्या आशाताई आणि माधवदा. तोपर्यंत बाय.